सुप्रभात. श्री परमरहस्य वाचन अध्याय 11. सुरुवात. श्री शिवाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वती नमः. मागील अध्यायी जंगम महात्म्य. श्री परमात्मे वर्णिले अत्युत्तम. परमरहस्य अनुपम विशेष करुण वर्णिले. को भेदो नाद रूपस्य बिंदु भेदस्ततैव च. कालरूपमिदं देव ब्रूहि मे परमेश्वरः. पार्वती म्हणे, देवादिदेवा नादरूपाचा भेद निवेदावा. बिहुदेव तोही दाखवावा. कलारूप ते कोण कैसे, त्याचा निरोपावा भेद. मी अज्ञानी मतिमंद, पुरवावा माझा हा छंद. कृपाळुत्वे परिशवा. नादो गुरुमुखं चैव बिंदुर्लिंगमुखं तथा. कलाचरमुखं ज्ञात्वा अपर्येत सप्रसादकात. ईश्वर म्हणे पार्वती प्रती, एक नाद बिंदूची स्थिती. सूक्ष्म ईश्वर म्हणती जया प्रती, तोची तुझ निवेदातो. नाद तो जाणावा शब्द, तयाचे स्थान देऊ शुद्ध. गुरुत्वास तो प्रसिद्ध, आला असे जाण पा. म्हणून नाद गुरुच म्हणती, योगी योगता संकेते जाणविती. अंतरी अनंते पती भरती, मापे देशी हर्षोनिया. बिंदूचा कैसा विचार असे, तोही सदा लिंगरूप भासे. लिंग तो परब्रह्माचे असे, ब्रह्मोनी बिंदू म्हणती तया. कला ती चरलिंगी जाणावी, अव्यक्ता व्यक्तत्वास आणावी. क्रियारूप असोनी आवगी, मोक्ष मार्ग दवित असे. ऐसा कलेचा महिमा, शिव सांगे एके उमा. प्रश्नोत्तराची सीमा, न वदवे मुखाने. आता सांगू मुख्य खून, जेणे ज्ञान होय परिपूर्ण. ते संक्षेपे करून निरोपू आता. नादा तो गुरुमुखे जाणीजे, बिंदू तो लिंगमुखे ओकजीजे. कला ते जंगमुख म्हणीजे, ऐसा त्रिविध भेद हा. नाद बिंदू कला हे तिनी, गुरु लिंग जंगम म्हणूनी. आज जाणू व्हावे प्रभमुखे करुणी, तोची प्रसादी पुरुष तोची प्रसादी महाज्ञानी. अज्ञानांदा होय तरणे, जयाचे संसर्गी करुणी. तया होय मूढजना, प्रसादी म्हणावे कोणासी. गुरुलिंग आणि जंगमासी, ऐक्य भावनी मानसी. वर्ते निर्मत्सरी सदा, ईशा त्या नाद बिंदू कळा. प्रसादी मिळाल्या सकळा, वृद्धी सिद्धीचा पूर्ण मेळा. प्राप्त होय प्रसादिका, जे प्रसादिक होऊ इच्छिती. त्यांनी शरण जावे गुरुप्रती, पाहुनी शिष्याची आचार शक्ती. स्वशील द्यावे आवडीने, शील चालविण्याकरिता. पाहिजे कुटुंबाची श्रद्धा तत्वता, स्वधर्माभिमाने वर्तता. क्रिया राहे सते जे पै, क्रियाचारे जो तेज पुंज. तया भीतो यजमाज, तपश्चर्येचे मूळ बीज. थोरी जाण क्रियेची, नाद बिंदू कला रूपम. तद्रुतं भुवि निर्मलम, गुरु जंगलिंगेभ्यो माता सततमर्पयेत. नाद बिंदू कलारूप, हे गुरुलिंग जंगमाचे स्वरूप. जाणून नित्य अर्पण करीतो निज रूप. उत्तम जंगम नाद बिंदू कलेचे रूप, वरी वर्णली से अमुप. त्रिविध ऐक्य भक्ती स्वरूप, जाणून अर्पी जंगम तो. एवं लिंगमुखं ज्ञात्वा अंगभावेन भविक्तम्. जंगमस्य मुखं ज्ञात्वा संसारस्य न बंधनम्. जंगमुख सर्वमुखादी, त्याचाही भेद एक. देह भाव नसे जाणीजे लिंगमुख. लिंगमुखे प्राणसुखी, लिंगमुखी जे जे होय अर्पण. तेने अर्पण सुखी होय आपण. परिलिंगार्पण जंगमुखे जाण, लिंगाचे मुख जंगम. म्हणून जंगमुखे विन लिंगासी अने अर्पण. या लागी जन्म चैतन्य घन परब्रह्माची तो. ऐसे या जंगमाचे करीतो पूजन, विश्वास सद्भाव धरून. त्यासी नाही बंधन, तो चिद्रूप होय. त्याचे मुखीचा प्रसाद चरणीचे तीर्थ. जो सेवे विश्वासे परमभक्त, त्यासी काळ काळ येती शरणागत. मा भवदंदन कैची त्या, प्रसादस्य मुख ज्ञात्वा परम चेह न विद्यते. त्रिविधैक्यमिदं देवी, ज्ञातव्यं सोह मुखे वच. ऐसा प्रसाद मुखे करून, जो जाणून भजे ऐक्य भावे सज्जन. त्यासी इह पर जाण इच्छने नाही. गुरुलिंग जंगम त्रिविध, ऐक्य भावे भजे भावना शुद्ध. तोची भक्त तोची जंगम निबद्ध. तारक शिवाचारासी, तोची नेमी तोची जाणीजे. तया मज भेदन म्हणीजे. तय जोनी देवपण माझे, एरवी मी देवना भक्त.
पाहता मी निर्गुण निराकार भक्ती सुखास्तव धरेला अवतार त्याचे योगे मी देव साचरो तो भक्त म्हणून भक्त अंगे देवी देवांगे भक्त ये रवी तो देव भक्त नामा विना सदोदित परी आपुलिया सुखा देव भक्त आपणची होऊन ठेला देव भक्त एकची असत परी सापेक्ष ऐशी सात नसता देव कोठील भक्त आपणची सर्वत्र भरला असे तेची वस्तू इष्टलिंग प्राणलिंग होऊनी केला भावलिंग भक्ती सुखा लागे रूपे अभंग अनेक धरली प्रभूने इष्टलिंग मुखम किंवा प्राणलिंग मुखम तथा भावलिंग मुखम चैव ब्रह्मी मे परमेश्वर पार्वती म्हणे सदाशिवा इष्ट प्राण आणि भावा या लिंग यत्री प्राण अर्पावा हे पूर्वी कथीरसे तरी याची वर्धने किती ती सांगावी मज प्रती तरीच मी धन्य धन्य ती जगती होऊन सत्य स्वामी या इष्टलिंगासी मुखे किती निरोपावे कैलासपती प्राणलिंगासी कोण मुख गती मुखे किती भावलिंगासी इष्टलिंग मुखम पंच प्राणलिंगस्य तत्तथा पंच एव मुखम देवी भावलिंगस्य कीर्तितम शंकर म्हणे ओ गौरी मीच वसम लिंगा भीतरी मम मुखेच निर्धारी असती सर्वलिंगा इष्टलिंगासी मुखे पांच जान प्राण अर्पान वेळा उदान समान हे पाची प्राण पंचमुखे नेमुन इष्टलिंगासी प्राण मिश्रचित झाला आपण म्हणून प्राणलिंग असे उच्चारण प्राणलिंगा बोली जे इष्टलिंगासी प्राण समरसरला म्हणून प्राणलिंग नाव पावला त्याची पंचमुखे लाधला सरसाला या लागी इष्टलिंगासी भाव मिश्रित झाला म्हणून भावलिंग नाम पावला तोची पंचमुखे लाधला समरसराला या लागी पांची प्राणमुखे करून जे जे होय अर्पण ते ते इष्टलिंगासी जाण त्याची मुखे म्हणून या प्राणलिंग भावलिंग निगुती इष्टलिंगी मिश्रित असती म्हणून तेही लादली तृप्ती जे होय इष्टलिंगासी ऐसा इष्ट प्राण भावलिंग हे तिन्ही मिळून एक अंग करोनी पूजी जो पावे पद अभंग जंगम अथवा भक्त त्रिविद्या मानुनी करी पूजा तेने संतोष वृष्ट ध्वजा होतसे अनायासे कैलास राजा लिंग पूजा श्रेष्ठ ही इष्ट प्राणादिलिंगानां पूजनस्य च को विधिः भावलिंगस्य का पूजा सर्वं कथय विस्तृतम् गिरिजा पुसे ईश्वरासी इष्टलिंगाची पूजा कैसी प्राणलिंग भावलिंगासी पूजिसे कैस अष्टविधार्चनं कुर्यात् इष्टलिंगस्य पूजनं प्राणलिंगानुसंधानं प्राणलिंगस्य पूजनम् एक इष्टलिंगाचे पूजन गंधधूप दिवे अष्टाविधार्चन नैवेद्य फल तांबूलादी समर्पण इष्टलिंगासी कीजे बरवा त्रिकाळ साधून एकांत स्थानी करी पूजन गुरुरूपलिंगासी भावून पूजिजे ओ देवी एक आणि कही पूजन घंटा चाम्र दर्पण काढवाती पूर्ण करून अनेक विधारांची पूजिजे एक प्राणलिंगाचे पूजन ध्यान धरीजे माणस दृढाहून ज्ञानी लिंग आणि जे गुरु भारून प्राणलिंग पूजन या नाव या षोडशाराचे ओझे मान पूजा बरवी की जय येणे परी संतोष विजय प्राणलिंग लागुनी मनोलय परे तत्वे भावलिंगस्य पूजनम एतलिंगार्चनं ज्ञानं विशेषं तृण पार्वती मन तल्लीन ठेवूनी लिंग सरिसे लिंग माझी समरसोनी असे मना मानपाचा आठवून असे त्या नाव भावलिंग पूजा मनाचे रूप ते संकल्प विकल्प जाणते संकल्प विकल्प गेलिया निमून मग मनासे कैसे मनपण त्या नाव मनोलय पूजा ऐसे मनोलय पूजन तेची भावलिंगाचे अर्चन गेडे जया तयाचे विशेष ज्ञान एक ओ पार्वती या तिन्ही पूजा लिंगाशीच घडती त्रिविध भावे एकची लिंग मूर्ती हे गुरुत्वे एक स्थिती पूजिजे एकत्वे ऐसे त्रिविध मिळवणी एक लिंग ते गुरु श्रीचे निजांग मनोन लिंगाशी जी पूजा केजे चांग ती गुरुसी अर्पण होय मनोन लिंग ते परमेश्वर पूर्ण का मनसी तरी गुरुलिंगासी नाही भिन्नपण ते परब्रह्म तेचे चैतन्य धन या लागे लिंग ते परब्रह्म ऐसी जो नित्य करे भावलिंग पूजा तेने वश केला कैलास राजा स्वधर्माचा